नमस्कार मंडळी. आज केलाय मस्त रसरशीत असा नारळी भात. हा नारळी भात चवीला अप्रतिम लागतो. त्याचबरोबर करायला सोपा आहे, पौष्टिक आहे आणि तुम्ही भात बघताय भाताचा कण आणि कण व्यवस्थित शिजलाय, पण तरी सुद्धा मोकळा आहे. भात रसरशीत झालाय, परंतु त्याचा गिचका झाला नाही. असा हा नारळी भात कसा करायचा ते बघूया. यासाठी मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतले. याशिवाय तुम्ही कुठलेही वासाचे तांदूळ घेऊ शकतात. फक्त त्याचा भात जो आहे ना, तो मोकळा झाला पाहिजे. त्याचा गिचका भात होता कामा नये. तर मी इथं बासमती तांदूळ घेतले, धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने. त्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं, अर्धा तास भिजत ठेवायचे. अर्ध्या तासाने त्यातलं पाणी काढून टाकायचंय. कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचे. त्यामध्ये 2 इंच घातले आपण दालचिनीचे तुकडे, 5 ते 6 लवंगा घालायच्या आहेत, 4 वेलच्या थोड्याशा ठेचून घातल्या आणि अगदी 2 मिरी घातलेली आहे. एवढ्या 2 मिऱ्यांनी तिखटपणा येत नाही, परंतु याला आहे ना खूप छान स्वाद येतो, म्हणून 2 ते 3 मिरी घालायचे. त्यानंतर आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घाला. मी तर काजू, बदाम घातले. तुमच्या आवडीनुसार बेदाणे, पिस्ता काहीही घालू शकतात. हे छान परतून घ्यायचे. ते परतलं गेलं, की 1 वाटी जर तांदूळ असेल त्याला 1 वाटी आपण ओलं खोबरं किसून घातलेलं आहे. ते एक 1 मिनिट आपण तुपावर परतून घ्यायचं, म्हणजे ते सुद्धा खमंग होतं. त्यानंतर तांदूळ घालायचा. तांदूळ अगदी हलक्या हाताने आपण परतून घ्यायचा. तांदूळ छान हलक्या हाताने मिनिटभर परतला गेला, की त्यामध्ये घालायचं गरम पाणी. मी तांदूळाचं दुप्पट पाणी उकळून ठेवलं होतं, परंतु घालताना मात्र 1.5 पटच आधी घाला. कारण तांदूळाला पाणी जास्त सुद्धा नको व्हायला. त्यानंतर चिमूटभर मीठ घालायचंय आणि पिवळा रंग आवडत असेल तर घाला, नसेल तर चिमूटभर हळद घातली तरी चालेल आणि रंग किंवा हळद काहीही नाही घातलं तरी सुद्धा चालतं. आता भात आपला 90% शिजला पाहिजे. 90% शिजलेला भात कसा समजायचा? तर दाणा मोडून बघायचा, त्याचे 3-4 तुकडे झाले तर समजायचं तो 90% शिजलाय. फक्त हाताने दाबायला नको. त्यानंतर घालायचा गूळ. गूळ घातल्यावर लगेच पाणी सुटतं आणि पाणी नाही सुटलं ना, अगदी थोडंसं गरम पाणी घालायचंय. मस्त झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे आणि भात बघा असा आपला मस्त झाला पाहिजे. सगळ्यात शेवटी थोडीशी वेलचीची पूड घालायची आहे. आवडत असल्यास गूळ घातला म्हणून जायफळ पूड सुद्धा घालू शकता आणि मस्त आपला नारळी भात तयार होतो. असा हा नारळी भात नक्की करून बघा. थँक यू.